गोष्ट फेब्रुवारी 2025ची आहे. थलपती विजय जोसेफ यांनी त्यांच्या TVK या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी तिथे एक बिहारी माणूस उपस्थित होता. त्यांचं नाव प्रशांत किशोर. प्रशांत किशोर हे विजय यांच्यासाठी निवडणुकीत सुरुवातीला राजकीय सल्लागार म्हणून काम पाहत होते. त्यावेळी प्रशांत किशोर म्हणाले होते की विजय यांची पार्टी एकटी निवडणूक लढल्यास ते सत्तेवर येतील आणि तामिळनाडूमध्ये तसंच झालं. त्यामुळे विजय यांना सत्तेत आणण्यात प्रशांत किशोर यांच्या सुरुवातीच्या राजकीय प्लॅनिंगचाही मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. एकीकडे दुसऱ्याला सत्तेवर बसवणारे प्रशांत किशोर मात्र बिहारच्या राजकारणात नंतर फ्लॉप गेले. वाटलं होतं की त्यांच्या सभांना गर्दी जमते तर ते काहीतरी डाव फिरवतील, पण तसं काही झालं नाही. पण आता त्याच प्रशांत किशोर यांचं जबरदस्त कमबॅक बिहारमध्ये झालंय. त्यामुळे बिहार जे जन आंदोलन आणि परिवर्तनाची भूमी ओळखली जाते, तिथे नव्या राजकीय नेतृत्वाचा म्हणजे नव्या थलपतीचा जन्म होणार का अशी चर्चाही सुरू झाली आहे. प्रशांत किशोर हे नाव भारतात किंग मेकर म्हणून ओळखलं जातं. त्यांनी नरेंद्र मोदी, नितीश कुमार, अमरिंदर सिंग, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन यासारख्या नेत्यांना सत्तेवर बसवलं. आता तेच प्रशांत किशोर बिहारमध्ये किंग बनण्याच्या तयारीत आहेत आणि पहिली पायरी त्यांनी चढलेली आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे आता त्यांच्या जनसुराज या पक्षाकडून बिहारचे आमदार झालेत. तब्बल 64,000 मतं घेत 19,000 मताधिक्याने ते जिंकलेत. बरं, ते फक्त आमदार नाही झालेत, तर ते अशा ठिकाणी आमदार झालेत जिथे भाजपच्या झालेल्या पराभवाची देशभरात चर्चा होणार आहे. बिहारमधील भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक असलेल्या बांकीपूर ह्या मतदारसंघात म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यात ते आमदार झालेत. या मतदारसंघात 1995 पासून सतत भाजपचा आमदार निवडून येतोय. पण नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तिथे भाजप उमेदवाराचा पराभव करत प्रशांत किशोर हे आमदार झालेत. बांकीपूर या मतदारसंघात साधासुद्धा व्यक्ती आमदार नव्हता. तिथे गेली 5 टर्म नितीन नबीन हे आमदार होते, जे सध्या भाजपचे बॉस आहेत, म्हणजेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार ही चर्चा सुरू होती, तेव्हा अनपेक्षितपणे नितीन नबीन हे नाव समोर आलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी टाकलेला हा सर्वात मोठा डाव होता. बिहारी माणसाला त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि पुढे बिहारमध्येच पहिल्यांदा मुख्यमंत्री सुद्धा भाजपने बसवला होता. पण आता त्याच बिहारमध्ये भाजपचा गेम झालाय. नितीन नबीन जे मंत्री होते आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याच घरात भाजपचा उमेदवार हरणं हा भाजपसाठी आणि नितीन नबीन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे जेनझीच्या रोषानंतर पहिली विकेट धर्मेंद्र प्रधान यांची गेल्यानंतर आता नितीन नबीन यांच्या मतदारसंघात पराभव हा भाजपसाठी दुसरी विकेट मानला जातोय. बांकीपूरच्या पराभवानंतर बिहारमधील एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की स्थानिक पातळीवर 2 कारणं निर्णायक होती. पहिलं म्हणजे ऐनवेळी बदल म्हणून निवडलेला भाजप उमेदवार हा आमदार होण्यासाठी आवश्यक असलेलं व्यक्तिमत्व वाटत नव्हता तसं मानलं जात होतं. आणि दुसरं म्हणजे भाजपने सम्राट चौधरी यांच्या रूपाने एका कुशवाहा व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून निवडल्यानंतर उच्च जातींमध्ये असंतोषाची चिन्ह आधीच दिसत होती. तीच मतं लालूंच्या पक्षाकडे न जाता प्रशांत किशोर यांच्याकडे बांकीपूरमध्ये गेल्याचं दिसून आलं. बांकीपूरमध्ये मतांचा वाटा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. किशोर यांना 49% अधिक मतं मिळाली आहेत, तर 2025 मध्ये 72% अधिक मतं मिळवलेल्या भाजपला यावेळी 34% खाली यावं लागले. त्यावरून हे लक्षात येतं की उच्चवर्णीय शहरी भाग असलेल्या या मतदारसंघात भाजपचा जनाधार हा कमी झाला आहे आणि तो नवीन पर्याय असलेल्या प्रशांत किशोर यांच्याकडे वळला. यात साहजिकच आहे की जेनझी मतदार आणि युवा वर्ग यांचं योगदान अधिक असण्याची शक्यताच आहे आणि हीच गोष्ट भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. या पराभवाची काही स्थानिक कारणंही सांगितली जातात. बीजेपीने आधी घोषित केलेल्या उमेदवाराचं नाव मागे घेऊन शेवटच्या क्षणी नीरज कुमार सिन्हा यांना तिकीट दिलं. या निर्णयामुळे पक्षांतर्गत एक गट नाराज झाला आणि तो प्रचारापासून दूर राहिला. बीजेपी समर्थकांनी प्रशांत किशोर यांना प्रचारात बाहेरचा म्हणून हिणवलं. मात्र प्रशांत किशोर हे गल्लीबोळात फिरले आणि ते दिसले सुद्धा. RJD उमेदवार रेखा कुमार गुप्ता या 3ऱ्या स्थानावर घसरल्या. त्यांच्यासाठी तेजस्वी यादव उशिरा प्रचारात उतरले. याचाच थेट फायदा प्रशांत किशोर यांना झाला. याचाच फायदा भाजप विरोधी मतं म्हणजे मुस्लिम मतं आणि ज्यांना बदलाची इच्छा आहे अशी मतं RJD ऐवजी जनसुराज या पक्षाला म्हणजे प्रशांत किशोर यांना पडली. याचाच फायदा निवडणुकीत त्यांना झाल्याचं दिसून येत आहे. आता प्रशांत किशोर हे आमदार म्हणून कशी छाप सोडतात, जनसुराज पक्ष म्हणून ते बिहारमध्ये कसं वातावरण निर्माण करतात आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत प्रमुख पक्ष किंवा एक दावेदार म्हणून ते पुढे येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या तरी प्रशांत किशोर यांच्या विजयापेक्षा नितीन नबीन यांच्या पराभवाची चर्चा
जास्त होते. एकूणच थलपतीची जेव्हा चर्चा होते तेव्हा तामिळनाडूत बदल दिसला. तसंच काहीसं जनसुराज पक्षाच्या माध्यमातून प्रशांत किशोर पुढे करतात का, लंबी रेस का घोडा ते ठरतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच राष्ट्रीय अध्यक्ष जो पक्ष जगात सर्वाधिक मोठा पक्ष मानला जातो, त्याच राष्ट्रीय अध्यक्षाच्या घरात किंवा मतदारसंघात भाजपचा पराभव होणं, तोही एखाद्या नवख्या पक्षाकडून किंवा नवख्या उमेदवाराकडून. याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.